असं घ्यायचं. आपण थोडं थोडं मागून आपली किंमत कमी करू नका. आपल्याही लेकरा बाळाचं जीवन डावावरती लावू नका. त्याचं भविष्य घडलं पाहिजे. पोरं पोरी नोकऱ्या लागल्या पाहिजे. उच्च शिक्षण त्यांनी घेतले पाहिजे. आता पोरीला मोफत शिक्षण करून घेतलं. आता फक्त मराठ्यांसाठी देत होत्या. तुम्हाला माहित नसेल तर सांगतो. ज्यावेळेस आपण पहिल्या वेळेस मोर्चा घेऊन वाशीला गेलो होतो, तिथं सांगितलं सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली. आता हरकतीची छाननी करेपर्यंत 3-4 महिने लागणार आहेत. तर आपण मराठीच्या पोरीला मोफत शिक्षण करू. मी जर जातीवादी असतो ना, म्हणलं असतो हो मराठीच पोरीला पाहिजे. मी तिथं आलेल्या मंगलप्रभात लोढा, तिथं आलेले दीपक केसरकर साहेब, लय मोठे मंत्री आले. तुम्हाला किती नाव सांगा, 15 मिनिटालाच मंत्री बदलायचं. 15 मिनिटाला. मी म्हणते पहिले आलेलं कुठे गेलं? ते म्हणले ती इधर यायला भेट आहे. म्हणलं इधर यायला भेट आहे, कारण त्यात काही मंत्री अर्धे हिंदी बोलले होते आणि अर्धे मराठी बोलले होते. मला येत नाही हिंदी, त्याच्यामुळे ते डबल मागे आलंच नाही. असं पण काही काय होतं. त्यांना सांगितलं लेकीबाळीनं काय केलं नाही. कोणत्याही जातीची लेखबाळ असून दे, ती लेखबाळे सगळ्या जातीच्या पोरींना मोफत शिक्षण करून देतात. आपल्याला उच्च शिक्षणासाठी, नोकऱ्यासाठी, आरक्षणासाठी, योजना मिळवण्यासाठी आरक्षण पाहिजे, म्हणून आपण ते घेतलंय. आता राहिलेला पण घेणार आहे. आता तुमचा पश्चिम महाराष्ट्रालाच आता तुमचाच नंबर आहे. मला वाटतंय 7 तारखेपर्यंत काहीतरी खालीवर करतील. ते नाही केलं तर मी त्यांचं मागं लागणार आहे असं सांगितलं. योग्य पाटील साहेबाला पण सांगितलं. शंभूराजे देसाई साहेब सुद्धा त्या मराठा उपसमितीच्या मंत्रिमंडळाच्या समितीत आहेत, त्यांना पण सांगितलंय. जेवढे जेवढे त्यात मंत्री आहेत त्यांना सांगितलंय की तुम्ही पश्चिम महाराष्ट्राला सातारा संस्थांचा सुद्धा जी आर काढा. आता वाट बघतो काढतात का नसतं. मी तर मागा लागणार आहे, कारण मी काय भेद करत नाही. महाराष्ट्राला कुटुंब मानलंय. त्यामुळे मराठवाडा, खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र तसलं जुन्या भाषेत म्हणतात खूप वागणं, तसलं वागत नाही. सगळे मायबाप समाज माझा आहे या राज्यातला. मी सगळ्यांसाठी लढणार, एकालाही मागं सोडणार नाही. फक्त जरा दम्माने जाऊ आपण आणि आयुष्याचं मिळू. आता मराठवाड्याचा जे आर निघाला, हळूहळू टप्प्याटप्प्यानं बरोबर झालो आपण सगळा समाज आरक्षण. तुमचं पश्चिम महाराष्ट्र सुद्धा तोच करू. टप्प्यानं जाऊ. आपल्याला सवय नाही. मुनी गलं म्हणलं कस का नाही दिलं की दम धरणार. दम नाही आपल्याला. आपण फुगीरच नाहीये. आपल्याला फुगीरपणा एक सोडावं लागणार आहे आपल्या अंगात. आपल्याला खोट्या प्रतिष्ठेत जगवलं यांनी. खोट्या प्रतिष्ठेत त्यांनी आयुष्याचं पदरात काढून घेतलं. आपल्याला खोटं काय सांगणार. एखाद्या गावात गेला ना एखादा कार्यकर्ता असला की त्याला हे नेते लोक म्हणणार, हे सोडून बरं का धरू आणलाय. आपलं काय नसतं, सरळ दंगा असतो. आपण काय मागं पुढं नसतं. कोणतं